तर मी आणि शुभ्या काल एका क्रोमच्या स्टोअरला गेलेलो आणि तिकडे आम्ही बघितलो ऑस्मो पॉकेट 3. हां, शुभ्याला फोन आला आणि त्याच्यानंतर तिथं डेमो पीस अवेलेबल नव्हता म्हणून आम्ही JP नगरच्या क्रोमामध्ये आलो आणि इथं डेमो अवेलेबल आहे पण सेल्समॅन दाखवायला रेडी नाही आम्हाला. आणि त्याच्यानंतर आता इकडे येऊन मी कॅमेराबद्दल कोर डिस्कशन चालू होतं माझं. शुभ्याचा चालू आहे सोनीचा बद्दल लफडा, हे स्पीकर कुठला आहे ते स्पीकर कुठला आहे आणि आता नाटके करायला बघा कसं मारी काय करायचं समजत नाही या पोराचा आमचा. आणि इकडे आम्हाला पीस मिळाला आहे डेमोसाठी, मग आजपासून मिळत नव्हता पण आता हे कन्फ्युजन आहे की घ्यायचं काय नाही. काय म्हणतो शुभम? डिपेंड ऑन यू. शुभ्या डिक्लेरेशन दिना मला. अरे तुला ते काम व्हायला पाहिजे. कॅमेरा घ्यायला गेलो सकाळी तिकडनं कुठकवड्याला राजाजीनगरवरनं JP नगरला आलो इकडं दाखवलं म्हणून आणि इकडं आल्यानंतर बघितलो यांचा डेमो पण होता सगळं झालं पण नंतर असं की घ्यायचं नाही प्रोडक्ट म्हणून. पण नंतर आम्ही ठरवलो की काय घ्यायचं, माईक DJIचा माईक घ्यायचं ठरवलो आणि माईक यांच्याकडे अवेलेबल नव्हता. डेमो पीस अवेलेबल होता म्हणून नंतर विचारला गेलो खरं भेटला नाही. नशीबच गांडो आजचं. आता आम्ही जायलो DJI स्टोअरला बघा. लेटेस्ट लफडं सांगतो तुम्हाला, आम्हाला जायचं होतं त्या पाठीमागच्या बिल्डिंगमध्ये, तिकडनं आम्ही बाहेर पडलो त्या बिल्डिंगमध्ये आणि आम्ही गाडी लावलो ह्या बिल्डिंगमध्ये. मला माहीत नाही का बे पार्किंग भेटलं नाही म्हणून, पार्किंग भेटणार नाही म्हणून फक्त ॲजम्पशन डिसिजन घेतलं आणि या बिल्डिंगमध्ये गाडी लावतो 100 रुपये पे करून. तिथे समोर फ्री पार्किंग होतं. लफडं सांगतो तुम्हाला काय झालं नक्की. आम्ही घ्यायला गेलो कॅमेरा, लई हौसेन गेलो कॅमेरा घ्यायचं का म्हणून आणि नंतर असं आम्हाला रिअलाईज झालं की आम्ही ब्लॉग्स काढतो किती. मी ब्लॉगिंग कॅमेरा घ्यायला झालं हां, महिन्यातनं एक ब्लॉग आमचा धड येत नाही आणि नंतर आम्ही घ्यायला गेलो ब्लॉगिंग कॅमेरा. म्हणून इच्छा मारी मला एवढे सगळे डिव्हायसेस आहेत ते वापरूया आणि नंतर जमलं तर घेऊया असं शुभमचा प्लॅन होता. प्लॅन आम्हाला चांगला वाटला. मग आम्ही माईककडे वळलो आणि माईक अवेलेबल नव्हता. ऑल ओव्हर नशीब गांडू. एक लास्ट होप आहे आणि ती आहे DJI स्टोअर. मॅपवरती तर दाखवायला आहे, स्टोअर आहे का नाही आम्हाला माहीत नाही, जाऊन बघितल्यानंतर समजणार. चला बघा. DJIचं ऑफिशियल स्टोअर आहे इकडं. हे काय ड्रेस घेतेस मारी नाही आला तू पण मग आजपासून का नाही हेच चालू आहे ह्याचा. मी कॅमेरा बघालो आहे, हे हेडफोन बघूला आहे. काय नक्की चालणार आहे तुझं? हां मग काय करत त्याचं डिसिजन काय मारी हे स्पीकर बघ ते स्पीकर बघ म्हणून डोकं खोलला आहे. आता त्याच्या मारी DJI स्टोअरला जाऊया म्हणलं कपडे घेऊ म्हणून लागलं. काय नक्की आहे ना डोकं जाग्यावर? औषध पाहिजे. औषध नसतं. हे बघा आमचं सुंदर पार्किंग 100 रुपयाचं. सुंदर पार्किंग बघा. 100. गाडी कशी सेफ आहे बघा. गाडी आहे तशी 8 लाखाची, गाडीत आणि परत 8 लाखाचं सामान आहे त्याच्यामुळे 100 रुपये वर्थ वाटले आज पार्किंगसाठी. लफडा नाही भाई, तेच सांगायला. बेंगलोरचे रोड वैतागलास का तू? ट्रॅफिकला वैतागलास का रोडला वैतागलास? रोडला. चल बे ट्रॅफिक वैतागलास म्हणून सांग. रोड कसले क्लासिक आहेत. रोड चांगले आहेत, ट्रॅफिक पण आहे तसं. काय खाजवलंयस तू? दुपारी कसं जेवलोय की नाही मी तसं बाहेर पडलोय घरातनं आणि आत्ता लागले भूक. दुपारी 3:30 वाजता निघालेलो आम्ही आणि इकडे येऊन पोचतो पण आम्हाला वाजले किती रे 5:30 वाजले. मी एक नाक मारलेलो मगाशी गाडी आणि आत्ता भूक एवढी लागली की नाही जबरदस्त. आता माझा तर प्लॅन आहे डायरेक्ट जेवायचा संध्याकाळी. खरं भूक आवरत नाही मग आम्ही काढलो हायड अँड सीक बिस्किट. आता बिस्किट असे युटर्न कसे लेणे का रे बाबा? भावानं इथलं ट्रॅफिक का संपत नाही खरं. मुंबईपेक्षा क्लीन ट्रॅफिक आहे, फक्त सिग्नल्सवरती ट्रॅफिक होते. मुंबईसारखं कुठं पण मधीच होत नाही. आणि ऑल ओव्हर सिटी जरा कूल वाटली मला. झाडं भरपूर आहे तिकडं, मजा आली. काय म्हणतोस? भारी मस्त क्लायमेट, जरा वातावरण मस्त थंड. आणि बेळगावपेक्षा जास्त काय वेगळं क्लायमेट नसल्यामुळं असं काय वेगळं फील होईना. फक्त मोठी सिटी आहे, इकडनं तिकडं जायला बेळगावमध्ये आम्हाला 15 मिनटं लागतात, इथं 1.5 तास लागला. तेवढंच झाला. आठवडा बेंगलोरमध्ये आहे आम्ही आता.
खरं हा आमचा पहिला ब्लॉग आहे, कारण आम्ही ते इव्हेंट शूट करायला आलो आणि इव्हेंट शूट करून आज थोडासा फ्री टाईम मिळाल्यानंतर आम्ही ब्लॉग हातात घेतलो. आज ब्लॉग काढायचं एकच कारण असं होतं की शुभमने एक गोष्ट म्हटला की ब्लॉग येतातच किती, ब्लॉगिंग कॅमेरा घ्यायला हां कोणी शूट कर. असं इकडं इगो होता की नाही, जरा असं जरा हर्ट झाला, असं काळा झाला मन. ते असता पडला म्हणजे तेच ते बोचका पडला, काळा झाला, असं काय तर झालंय बाण घुसला. मग त्याच्यानंतर ठरवलं की मारी ब्लॉग काढायचा. म्हणजे मी ब्लॉग काढतो सगळीकडे जाऊन, नाही म्हटलं तरी एक 200-300 GB डाटा भरलाय हार्ड डिस्क मध्ये, एडिट करायला टाइम नाही माझ्याकडे तेवढंच, म्हणून तुमच्यापर्यंत ब्लॉग पोचत नाही. खरं हा ब्लॉग नक्की पोचणार पहिला, उद्याच्या उद्या. म्हणजे तुम्ही जर हा ब्लॉग आज बघाला तर काल शूट केलेला असणार ब्लॉग असा. डन नक्कीच. आज सकाळी एक छोटासा कांड झाला आमच्याकडनं, म्हणजे बेसिकली माझ्याकडनं. आणि झोपेत होतो मी जरासं, सकाळी इव्हेंटला जात होतो मी इकडनं, ए लोकेशन टू बी लोकेशन जात होतो आणि त्यामध्ये जरासं झोपेत होतो मी आणि एका थांबलेल्या गाडीला जाऊन आदळलो म्हणजे पाठीमधनं आदळलो. समोरचं बंपर तर गाडीला गेलंय स्क्रॅप होऊन, आता पाठीमागचं गेला आज, तर जरासं वाईट वाटलं सकाळी. बस खरं दुपारी रिपेअर झालं ते, म्हणजे आता गाडी क्लिअर आहे म्हणजे आणि वापस. आज दुपारी गाडीची नवीन वायपर्स पण बसवलो, त्याच्यामुळे ग्लास कशी चकाचक क्लीन दिसायला. का असू बे कावळे रागले तेवढं आगले तर गाडी धुतल्यावर जातंय की ते जरा कावळे आगलेत. सुप्या आमच्या इकडच्या ITच्या पोरी बघून पिसवायला आहे. ज्या लोकेशनला आम्ही आलोय म्हणजे मॅपनं ज्या दाखवलंय तिथं तर बघून असं वाटेना की इथं DJIचं कुठलं ऑफिशियल स्टोर आहे म्हणून. काय बघायलाच बघ काय दिसायला तुला? तेच घेतो काय हे किरकिर रिक्षावाल्यांचं हे किरकिर संपन्न आहे आयुष्यात. एकदम घालू नको. आजूबाजूला काय बी ऑफिशियल DJI स्टोर असं दिसेना, खरं मॅप मध्ये क्लिअर असं लिहिलेलं आहे की इथं ऑथोराइज DJIचं ड्रोन स्टोर आहे म्हणून. होय ते दाखवलं मग अशी खरं इथं काय नाही आहे. हे बिल्डिंग बघितलो मी मग अशी खरं मॅप मध्ये बघितलो, पण इथं काय पण दिसेना. तर बी एक राऊंड मारूया, खरं पार्किंगची लफडी आहे जरा इकडं, त्याच्यामुळं स्किप मारूया प्लॅन. खरं आज काय बी करून माईक घरी घेऊन जाणारच. काय म्हणतेस? ओके डन जाऊया. सो हा प्लॅन स्किप करून जाऊया आम्ही आता क्रोमा कोरमंगलाला, कारण तिकडे आम्ही फोन केला होता आता आणि त्यांच्याकडे प्रोडक्ट अवेलेबल आहे, तर परचेस करूया आणि निघूया. इट्स अ गुड न्यूज. बाई ट्रॅफिक काय संपतंय का नाही इकडचं? मारी 16 मिनिटं दाखवलंय, ट्रॅफिक पकडून काय सोडून माहित नाही. एकदम हळू 16 मिनिटात पोहोचूया आम्ही. गडबड कोणाला आहे? लाल भडक दाखवायला. फाइनली पहुंच चुके हैं हम. गाडी इतक्यात लव आहे मी तिकडे जाता नाही बेटे. कुठे येऊन पोहोचलो तर इकडं बघूया. इकडे नक्कीच अवेलेबल असायला पाहिजे प्रोडक्ट. फोन करून तर विचारलो एकदा. लेट्स टेक इट आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या पण डिफरन्स दिसेल. क्रोमामध्ये येऊन तर पोचलो आहे, खरं ज्याला फोन केला होता तो फोन उचलत नाही आता, आणि इकडं आजूबाजूला कुठं प्रोडक्ट पण दिसत नाही आहे. फायनली थँक्यू. शुभमची गोष्ट मनावरती घेऊन त्यांनी आज चांगलं काम झालं असं वाटायला मला, कारण हा जो माईक आहे हा फोनला पण कनेक्ट होतो आहे आणि प्रोफेशनल कॅमेराजला पण कनेक्ट होतं आहे, लॅपटॉपला पण कनेक्ट होतं आहे. तर ऑल ओव्हर जबरदस्त यूज होणार आहे माईकचा. 4-5 स्टोअर फिरल्यानंतर फायनली पोरांना आमच्या चेकिंग करूया आता, नंतर गेल्यानंतर पूर्ण ओपन करूया काय काय. दाखव की बे
बस एवढं सगळं रिसिवर आहे. आणि पॉसिबिलिटी अशी आहे की हे जे आहे माईक जे ॲक्च्युअल माईकचे हे रिसिवर आहे तर हे डायरेक्टली ब्लूटूथनी फोनला आणि DJIच्या कॅमेराना डायरेक्टली कनेक्ट होते. तर ह्याची गरज लागणार नाही आम्हाला जास्त. लेट सी सॅमसंग फोनला पण कनेक्ट होत आहे का नाही. सगळ्यात भारी आवडलं म्हणजे ही पिशवी. बाकी सगळं राहून दे बाजूला. शिकणे इंडियन मेंटॅलिटी. पिशवी महत्त्वाची भावा. फायनली गाईज परचेस इज डन. आणि ब्लूटूथनं माईक मी कनेक्ट केलो आहे पण मला काही सिग्नल दिसत नाहीत फोनवरती. ब्लूटूथनं कनेक्ट केलेलं याला आवाज रेकॉर्ड व्हायला की नाही मला माहीत नाही. रिसिवर अजून केलेलं नाही आणि अनबॉक्स कंप्लीट केलेला नाही आहे. शुभम आता पार्टी झाला याच्यासाठी. शुभमनं परचेस केला, मी अनबॉक्स केलं. शुभम पार्टी झाला. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलं असणार की कोण परचेस केलं. मी परचेस केलेलं नाही. तर अशी गोष्ट आहे. तर शुभम पार्टी झाला तिथंपासून आम्ही आता कंप्लीट अनबॉक्सिंग व्हिडिओ थोडासा शॉर्टमध्ये काढूया म्हणजे काय काय आहे एक्झॅक्टली तुम्हाला दाखवतो आणि एक कंप्लीट रिव्ह्यू त्याचं येईल. तर गाईज पहिला ट्रायल तुम्ही बघितला की आवाज रेकॉर्ड होत नाही आहे. जेव्हा आम्ही नॉर्मल ॲप वापरतो तेव्हा तर आवाज होत नाही आहे. त्याच्यानंतर याच्यात प्रो मोड आहे सॅमसंगमध्ये. तर प्रो मोडमध्ये ब्लूटूथ माईक मी सिलेक्ट केलं. ह्याच्यामध्ये आवाज रेकॉर्ड होते का बघूया. जर तुम्हाला नॉर्मल माईकला रेकॉर्ड करायचं असेल तुम्हाला ह्याचं रिसिवर लावायला लागेल. आणि रिसिवरचं एक प्लस पॉईंट असा आहे की तुम्ही 2 माईक लावू शकता. तर दोघंजण ब्लॉक करत असेल तर दॅट्स अ गुड थिंग. तर या माईकच्या एक्साइटमेंटमध्ये आम्ही एवढं फिरलो की नाही आज आम्हाला पत्ता लागेना. आणि आम्ही आता जाणार होतो बाहेर कुठं खायला. मी मुद्दाम ही विंडो आणि ती विंडो पण सुरू करतो कारण बाहेरचा जेवढा पण आवाज आहे तो येऊ दे आतमध्ये आणि त्या आवाजांमध्ये आमचा आवाज कसा कॅप्चर करतो हे मला बघायचं आहे. आणि हा मी सांगत होतो की माईकच्या मॅटरमध्ये की नाही आम्ही एवढं फिरलो आहे आम्हाला समजलं पण नाही. दुपारी 3 वाजल्यापासून इकडं तिकडं चालू आहे आमचं. आणि आता आम्ही रूमचा मॅप लावलो आणि तो आम्हाला कमीत कमी 40 किलोमीटर दाखवतो इकडनं. 40 मिनटं दाखवतो. तर ते सीन आहे. आम्ही जाणार होतो बाहेर खायला आणि तिकडं आम्ही बसून चांगला अनबॉक्स करणार होतो. तर मग नंतर आम्ही ठरवलं की मेघनाची बिर्याणी मागूया रूमवरती आणि तिथेच बसून अनबॉक्स करूया मस्त चांगला. कसं वाटलं माईक तुला? माईक तर एक नंबर आहे बाबा. लोकांना म्हणजे तुम्हाला कळालं असणार की मगाचा आवाज आणि आत्ताचा आवाज कसा होता होय की नाही. तर सांग तुला काय म्हणायचं आहे? मला तर माईक आवडला. आवाज पण एकदम असं सॉफ्ट आणि हे नॉईज कॅन्सलेशन चांगलं काम करते त्याचं. म्हणजे इन शॉर्ट बाहेरचा आवाज घ्यायलाय पण सॉफ्ट द्यायलाय. असं किरकिर असं फाटलागत आवाज देईना. मस्त वाटायला. मस्त एकदम असं सॉफ्ट वाटायला. तर टाइम टू टाइम प्लॅन चेंज झाला आमचा. आणि आता आम्ही असं ठरवलं की जातानाच पार्सल घेऊन जायचं कारण परवा दिवशी मेघनाची बिर्याणी खाल्लं आणि आता कधी दुसरं ट्राय करूया असा प्लॅन होता शुभमचा. बोल की रे की काय भेटतंय त्याच्यावर. आणि जर आता ठरलं की कधी लोकल बिर्याणी समजूया. बँगलोरची बिर्याणी लई तारीफ ऐकलं मी पण. मला आवडली नाही. एकदा खाल्लेलो मी. तरी लेट्स ट्राय. अजून एकदा ट्राय देऊया सगळ्या बिर्याणीला. चिकन 65 बोनलेस आणि काय घेतलं आणि आपलं चिकन राईस. माईक घेतलेल्या खुशीमुळे एवढा एक्सायटेड होतो आम्ही की माईक कसं कनेक्ट करायचं मला माहीतच नव्हतं. आणि मगासपासून माईक कनेक्ट झाला आहे म्हणून उगीच नाचावलं आम्ही. आजूबाजूचा आवाज यायला आहे. तर आत्ता लिटरली कनेक्ट झाला आहे माईक. आणि नॉईज कॅन्सलेशन ऑन नाही आहे. तर शुभमच्या माईकचं नॉईज कॅन्सलेशन ऑन केलं मी आत्ता. माझ्या पण माईकचं ऑन करतो. झालं की दोनांचं बी झालं. ते बघ पिवळं दाखवलं आता. तर लाईट येल्लो दाखवला. येस. तर आत्ताचा आवाज आणि मगाच्या आवाजमध्ये भरपूर फरक असणार आहे. याचा अर्थ असा आहे की अर्धवट नॉलेज जे असतं ते भरपूर घाण असतं. मी लगेच त्याचं सर्व्हिस सेंटर शोधायला लागलो कारण हे रिझल्ट देत नव्हतं म्हणून. बरोबर कनेक्ट झालं नव्हतं आणि त्याच्यामुळं आवाज असा देत होतं. तर गाईज ह्या माईकमध्ये भरपूर फीचर्स आहेत आणि भरपूर सेटिंग्स आहेत. एक सेटिंग मी आता सध्याला चेंज केलं आहे आणि जो नॉईज तुम्हाला याच्या अगोदर येत होता तो पण आता सध्याला कमी झाला असेल कारण 2-3 नॉईज कॅन्सलेशन मोड्स आहेत त्याला. 2-3 नाहीत 2च आहेत. आणि हळूहळू. तर जे सगळे डिटेल्स आहेत ते तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये बघायला भेटणार नाहीत. ह्या व्लॉगमध्ये फक्त मी तुम्हाला दाखवणार आहे. दाखवतो सांगत नाही. तर गाईज
आम्ही पोचलो रूममध्ये आणि मी सध्याला माईक काढून ठेवलेलो तुम्हाला दाखवायसाठी की काय काय असतं या बॉक्समध्ये. शुभम प्लीज कॅन यू प्लीज होल्ड द फोन. तर बॉक्समध्ये ह्या बॉक्समध्ये तुम्हाला ही पिशवी मिळते. ह्या पिशवीवरती आणि एक कवर असतं आणि ह्याच्या आतमध्ये बॉक्स आणि ह्याच्या पिशव्या. हेच हा आहे मेन प्रोडक्ट आणि ह्याच्यावर ह्या 2 पिशव्या एक्स्ट्रा आणि मिळतात. त्याच्यामध्ये ह्या पिशवीमध्ये आहेत डेड कॅट्स. तर वेगळ्या टाईपचे 2 टाईपचे डेड कॅट्स आहेत. कशाला वापरतात मला माहीत नाही. तर ब्रीफ व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. माझं काढलेलं आहे दोघांचं माईक. आणि ह्या पिशवीमध्ये TRS to TRS केबल जी कॅमेरासाठी यूज होते आणि एक USB-C to USB-B केबल हे चार्ज करायसाठी. तर एक रिसिवर आणि त्याच्याबरोबर मिळतं तुम्हाला एक C पिनचा पोर्ट फोनसाठी कनेक्ट करायला. त्याच्यानंतर हे आहे माईक 1 आणि हा आहे माईक 2. एक गोष्ट ह्याच्याबरोबर एक स्ट्रॉंग मॅग्नेट पण दिलेला आहे जे तुम्ही माईक हाईड करायला यूज करू शकता. गोष्टमध्ये सगळ्यांची फेवरेट DJचे स्टिकर्स कुठं पण लावून फिरू शकता. कपाळाला लावा, डोनाला लावा. दॅट्स इट गाईज. फायनली माईक आलेला आहे. त्याच्या पुढे व्लॉग काढायचा एक मोटिवेशन येईल माईक वापरून आहे आणि ऑडिओ क्वालिटी नेक्स्ट लेवल असणार आहे. शुभमला फोन येत आहेत. आम्ही भेटतो तुम्हाला लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. चला सर भेटूया. बाय.